नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव स्वराली बाबासाहेब डोके। आज मी तुम्हाला गुणोत्तर प्रमाण याचे प्रश्न शिकवणार आहे। तर पहिला प्रश्न आहे, 56 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे। यांमध्ये किती लिटर मिळवल्यास यांचे गुणोत्तर 5:4 होईल? तर याला कसे सोडवायचे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर पहिले आपलं दूध किती आहे आणि पाणी किती आहे हे समजून घ्यायचे। अगोदर आपण दूध आणि पाणी असं लिहून घेऊ। मग आता 3:4 आणि इथं दिलेले दूध व पाणी। मग इथे दूध अगोदर दिले म्हणून इथे 3 आणि खाली 3 व 4 यांची बेरीज करायची 7, म्हणजे इथं 56 लिटर आहे म्हणून इथं 56 गुणिले या दोघांची बेरीज येते 7 आणि वरती जे दूध आहे ते दूध ॲज इट इज लिहून घ्यायचं। नंतर मग 7 × 8 = 56, मग 8 × 24 लिटर दूध आणि मग पाणी काढायचं असेल तर हे जे 7 आहे ह्या 7 मधून 3 वजा करायचे, तर 7 ॲज इट इज लिहून घ्यायचे व 56 पण ॲज इट इज लिहून घ्यायचे। 7 छेदात आणि 7 मधून 3 गेले 4, बरोबर 7 × 8 = 56, 8 चोक 32 लिटर दूध हे पाणी। नंतर मग 24, आता याच्यात विचारले की यांमध्ये किती लिटर दूध मिळवावे, म्हणजे 24 अधिक x, आपल्याला ती संख्या माहिती नाही म्हणून x। आपल्याला आता पाणी किती मिळवावे हे सांगितलं नाही म्हणून ॲज इट इज खाली 32 लिहून घ्यायचं, बरोबर हे जे 5:4 आहे हे 5:4 ॲज इट इज लिहून घ्यायचं इथे। मग नंतर ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा असा। मग 24 4 कंसात 24 अधिक x बरोबर 32 गुणिले 5। मग या दोघात जो कंस व बाहेरील संख्या याच्यात जो फरक, याच्यात जी संख्या असते ते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह। मग याने यालाही गुणायचं व यालाही गुणायचं। मग 24 चोक 96 अधिक 4 चोक 4 गुणिले x 4x बरोबर 32 पंचे 160। मग आता हे पद आणि हे चलपद हे मिळत नाही म्हणून आपण 4x हे चलपद हे बाजूला घ्यायचं व पदांची वजाबाकी करायची। इथे बेरीज आहे म्हणून तिकडे गेल्यावर वजाबाकी होईल, म्हणजे 160 - 96 4x बरोबर यांची वजाबाकी येते 64 आणि मग 4 ने भागायचं, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, मग उरले 2, 4 × 6 = 24 बरोबर 16 लिटर हे त्याचं उत्तर आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।